चला तर मी आज तुम्हाला अशा एका सुंदर ठिकाणी नेणार आहे जे आहे ऋषिकेशमध्ये आणि जे तिथून मार्केट पण जवळ आहे, सर्वच जवळ आहे। तर आपण जात आहोत ऋषिकेशमध्ये विठ्ठल आश्रम। यस, नदीच्या किनारी हे बसलेलं आहे। अभी हम किधर तो भी जा रहे हैं, पता नहीं किधर जा रहे हैं। हे जे 84 कुटिया आहे ना, हे मस्त आमचं जे पंडार होतं त्याच्या एक्झॅक्ट समोर होता आणि इथं आम्ही पूर्ण 18 लोक आहोत। इथं म्हणजे इथं इंटरनॅशनल खूप साऱ्या वर्ल्ड वाईडमधून इथं लोक इथं येतात आश्रमामध्ये आणि इथं एक्सपिरियन्स घेतात। तर आपण याच्या मेन एंट्रीमध्ये पोहोचलो आहोत। तर इथं स्टार्टिंगला तुम्हाला कुपन असतात आणि हा जे स्टुडंट असतात ना, त्यांनी जर ID कॅरी केला तर त्यांना 100 रुपीज ऑफ असतात। तर ॲज अ पर पर्सन तर 200 रुपये तिकीट आहे। तुम्हाला 200 रुपये पेड करून मग ते तुम्हाला पुढे जाऊ देतं। आमच्याकडे स्टुडंट ID कार्ड होतं पण ते बॅगेत होतं आणि बाकी घरी विसरून गेलं होतं, त्यामुळे आम्हाला 200 रुपये पेड करावं लागलं। हे जे आहे ना, 1963 मध्ये महर्षी महेश योगी यांनी त्यांची स्थापना केली होती आणि 1968 मध्ये ना बीटल्स आणि इतर अनेक प्रसिद्ध लोक इथं ध्यानाचा अभ्यास करण्यासाठी आल्यानं याची लोकप्रियता जास्त झाली। त्यांनी तिथे असताना बरीच गाणं रचली होती जी आहेत दी व्हाईट अल्बम आहे, ॲबे रोड यासारख्या अल्बममध्ये आपल्याला त्याची रचना दिसून येते। तर लोक इथं आलेले होते व्हिजिट करायला आणि आम्ही जे 18 लोक होते ना, तर जो चेक करणारा असतो तोही कन्फ्यूज झाला। मग परत आमचे तिकीट्स मग आम्हाला एकेकाला परत पाठवलं। असा हा मस्त घोड चाललेला होता। तेही कन्फ्यूज झाले की भाई इतके सारे लोक। आणि इथं खूप सुंदर असं नैसर्गिक वातावरण आहे आणि इथं ना 84 कुटिया आहेत। तुम्हाला इथं डोम दिसतीलच। तर यांना 84 कुटिया का म्हणतात बरं, तर त्याचा अर्थ आहे 84 झोपड्या असा होतो, जो प्राचीन हिंदू श्रद्धेचं प्रतिबिंबित आहेत। म्हणजे 84 ही संख्या जी आहे ना, पारंपरिकपणे पृथ्वीवरील 84 लाख प्रजातींचा मूळ संख्येशी संबंधित आहे, जी पूर्णता आणि वैश्विकता दर्शवते। ही संकल्पना आश्रमाच्या रचनेत गुंफलेली आहे, जी आध्यात्मिक ज्ञान आणि साधकांना त्यांचा स्वतःचा मार्ग शोधण्यासाठी 84 जे 84 आहे तर वैयक्तिक जागा इथं तुम्हाला बघायला मिळेल आणि खूप सुंदर अशी एनर्जी आहे। ज्यावेळेस तुम्ही त्या ध्यानाला बसणार ना, तर तुम्हाला लगेच इथं फील होईल ते। विठ्ठल आश्रमाला का बोलावलं होतं, तर फेब्रुवारीमध्ये ना 1968 मध्ये ना प्रसिद्ध जे इंग्रजी रॉक बँड होता बीटल्स म्हणून भारतातील ऋषिकेशला त्यांनी भेट दिली होती, म्हणून या आश्रमाला त्यांनी विठ्ठल आश्रम असं म्हटलं। तर ट्रान्सडेंटल मेडिटेशन शिकण्यासाठी एका आश्रमात गेले होते। तिथे असताना त्यांनी संगीत तयार केलं आणि ध्यानधारणा केली। बीटल्सला या ठिकाणाशी असलेला संबंध पाहून लोक त्याला विठ्ठल आश्रम ऋषिकेश असं म्हणू लागले। आणि इथं खूप सारे वेगवेगळ्या स्ट्रक्चर आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळे स्ट्रक्चर बघायला मिळतील, लाईक प्रिंटिंग प्रेस आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट तर तुम्हाला बघायला मिळणार आणि त्याचं एक महत्त्व आहे, एक पर्टिक्युलर ऊर्जा आहे राजाजी टायगर रिझर्व। आता जे आकर्षण आहे ना, आज हा आश्रम एक पर्यटन स्थळ म्हणून आहे, जिथे लोक बीटल्सच्या आठवणी आणि आश्रमाच्या ऐतिहासिक सणांना भेट देतात। आश्रमात अनेक भिंतींवरती बीटल्सच्या आठवणीत काढलेले चित्र आहे आणि ग्राफिटी पाहायला मिळतील। वेगवेगळे स्लोगन्स थोडंसं लिहिलेले आहेत। मला हे प्लेस इतकं आवडलं ना, इथली जी शांतता आहे, इथलं जे सर्जनशीलता आहे आणि जे काही रिलॅक्सेशन इथं मिळतं ना, रिअली जर तुम्ही तिथं पूर्ण दिवस स्पेंड केला आणि व्यवस्थित एक्सप्लोर केलं, छान मेडिटेशन केला, ऊर्जा घेतली, तर तुम्हाला खरंच खूप अमेझिंग तिकडे गेल्यानंतर भारी वाटणार। इथं खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत, झाडं झुडपे आहेत, वेली आहेत। त्याच्यानंतर इथं तुम्हाला ॲनिमल्सही बघायला मिळतील। म्हणजे असं हे स्पॉट आहे। इथं वेगळ्या पक्ष्यांचा आवाज तुमच्या कानांना खूप सुदिंग करतो, खूप म्हणजे भारी वाटतं। इथं पूर्ण पक्ष्यांचा आवाज जेव्हा ऐकू येतो, मस्त किलबिल छान।
तर इथं खूप सुंदर असे फोटो गॅलरी आहे. इथं त्यांचे बीटल्स जे आलेले होते त्यांचं इथं पूर्ण चित्रीकरण म्हणजे चित्र दिलेले आहे. त्याच्यानंतर इथं पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याच्यानंतर जे ट्रान्सजेंडर मेडिटेशन आहे त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. केल्यानंतर काय फायदे होतात आणि किती काय फंक्शन होतं हे सगळं इथं लिहिलेलं आहे आणि दिलेलं आहे. खूप शांत चित्ताने तुम्ही इथं बघू शकतात आणि वाचूही शकतात. देन यू विल अंडरस्टँड एव्हरीथिंग इन अ डिटेल नोट्स. जे मेडिटेशन होतं आहे का युनिक होतं, त्याचे इफेक्ट काय होते ते सगळे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तुम्ही पॉज आणि करून रीड करू शकतात. आणि इथं डिफरन्शिएशन दिलेलं आहे. डेव्हलपमेंट ऑफ मेंटल पोटेन्शियल काय इफेक्ट होतो त्याचा तर सर्व डिटेल्स दिलेली आहे. येस यू कॅन पॉज अँड रीड अँड अंडरस्टँड. सुंदर अशी फोटो गॅलरी आहे. आणि हे बघून झाल्यानंतर तर तुम्हाला भूक लागली असेल तर यस इथंच लागून कॅन्टीन आहे. तर मस्त इथं कॅन्टीनमध्ये तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही खाऊ शकतात. मस्त निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि त्याचा आस्वाद घेऊ शकतात. तर यस इथं मस्त सगळेजण जमले आणि ज्यांना काही खायचं होतं त्यांनी मस्त खाल्ले. मस्त मॅगीचा आस्वाद घेतला. ये उधर से आए थे. क्या देखा बोल. कॅन्टीन आहे खाण्यासाठी. अरे वा छान छान छान. ओ लगे पडे. प्रेस. तर हे आहे प्रिंटिंग प्रेस. आणि आता थोडं अवशेष म्हणजे पडकी अवस्थेत झालेली आहे आता. आणि गाय ते इतके सारे माकड आहेत ना खूप जास्त. पण मग ते काही करत नाही आपल्याला. ते फक्त खाण्यासाठी बस हंगरी. बट ते काहीच करत नाही. ते क्यूट असतात. सारी जानवर हर बार मैं जानवर देखती मैं सकी. अयो
जे आपण बीटल्स म्हणतोय ना, बीटल आश्रम ऋषिकेशमध्ये ना संगीत आणि पॉप संस्कृतीच्या इतिहासात एक विशेष स्थान आहे. हे असं ठिकाण आहे जिथं सर्व काळातील सर्वात प्रतिष्ठित बँडपैकी एकाने शांती, प्रेरणा आणि सर्जनशीलता शोधली आणि त्यांच्या अभूतपूर्व संगीताच्या रूपात एक चिरस्थायी वारसा आपल्याला मागे सोडला आहे. अलग अलग चले अंदर. जैसे अजंठा में है वैसे अजंता क्या बोलते बिहार स्तूप. अशा प्रकारे पुन्हा 84 केव्ज आमचे एक्सप्लोर केल्यानंतर ना हा जो इथला सुंदर व्ह्यू होता ना, खूप जबरदस्त, जे खूप भारी दिसत होता इथून. You made a love to everyone. ये क्या सब लिखना है? तभी लिखने के बाद उनको रियलाइज हुआ कि Insta Mr. Singh UK08 आईडी भी दिया है. Don't panic. Lie your life It's without all regret. वाह. अशा प्रकारे हा विठ्ठल आश्रम आम्ही एक्सप्लोर केला आणि फिरून फिरून आम्ही खूप दमलेलो होतो. मस्त बाहेर आहे ज्यूस अँड कोकोनट वॉटर सगळं तुम्हाला मिळेल आणि मस्त आम्ही त्याचा आस्वाद घेतला आणि मग निघालो आम्ही आमच्या आश्रमाकडे, पंडालाकडे. तर मग हे सगळं पंडालकडे गेले आणि मला जायचं होतं ऋषिकेशचं मार्केट एक्सप्लोर करायला. तर मग मी एकटी आता मस्त पूर्ण मार्केट एक्सप्लोर करते, तुम्हालाही दाखवते की हे जे मार्केट आहे कसं आहे. आम्ही जे रात्री शॉपिंग करायला गेलो होतो, जेव्हा वाटत होतं आम्हाला थोडं काही असेल ओपन, बट रात्री तर आम्हाला शॉपिंग करायला मिळाली नाही. तर मग आम्ही ठरवलं, म्हणजे मी ठरवलं की मला एक्सप्लोर करायचं आहे. हे पूर्ण मार्केट आहे परमार्थ जे आपण रात्री बघितलं आणि रात्रीची शांतता तुम्ही अनुभवली असेल, बघितली असेल, ती आतमध्ये दिसते का तुम्हाला. रात्रीचं जे आम्ही परमार्थ निकन एक्सप्लोर केला होता तो वेगळा अनुभव होता आणि आता मस्त पूर्ण गजबज क्राऊड. याच ऋषिकेशच्या गली आम्ही रात्री एक्सप्लोर केल्या होत्या. रात्री तर वेगळ्या होत्या, आता बघा तुम्ही खूप वेगळ्या आहेत. मी ना तुम्हाला तर रामझुलाकडे घेऊन जात आहे. बघूया आपण रामझुला. आपण जानकी सेतू बघितला रात्री काल. येस, तुम्ही बघितला असेल आमचा शॉपिंगचा व्हिडिओ, जो रात्री आम्ही ऋषिकेशची नाईट लाईफ बघितली. जो शांती खरंच खूप छान मार्केट आहे आणि सुंदर सुंदर वस्तू पण आहे. वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला इथं बघायला मिळेल आणि दिसेलही. खाण्यासाठी तर वेगवेगळे म्हणजे फूड्स आहेत, फ्रूट तुम्हाला बघायला मिळतील. यू कॅन परचेज फॉर युअर लव्ड वन्स. इतके दमलेलं होतो ना, कारण की जेवण वगैरे आपण नव्हतं केलेलं आणि धूप इतकी होती की काय सांगायचं, पुरं टॅनिंग झालेलं. तसंच आम्ही म्हणजे फिरत होते.
अशा प्रकारे मी पूर्ण मार्केट एक्सप्लोर केलं, रामझुला पण बघितला. त्याच्यानंतर मस्त मी आरामात माझ्या रूमला पोचले, थोडा फ्रेश झाले, रिलॅक्स केला आणि मग संध्याकाळची परत डिवाईन आरती अटेंड करायला मिळाली. आरतीचा आनंद आणि डान्सचा आनंद हा मस्त टुगेदर फॉर्म होता आणि डबल एनर्जी अजून मिळाली. अजून गंगेची किनारी, ओ हो क्या बात. त्यानंतर रुजा मेलाकडे गेल्यानंतर ना मस्त छान ॲक्टिव्हिटी होती तिथं. इंटेन्शन्स लिहायचे होते, मस्त हा ट्री केलेला होता, खूप भारी होता. आफ्टर अ लॉंग टाईम आय मेट माय फेवरेट पर्सन, जे की त्या दिवशी जर्मनीहून जस्ट लँड झालेले होते आणि स्टील वी मीट. सो मला खूप भारी वाटलं त्यांना भेटून, आमचे ह्या मॅम. त्याच्यानंतर आम्ही मस्त जेवणाचा आस्वाद घेतला सगळ्यांनी सोबत. 10,000 फॉलोअर्स गाईज. चॅनलचं नाव सांग, चॅनलचं नाव सांग, सॉरी इंस्टाग्रामचा ID सांग. हां, फॉलो हिम. पण ॲक्टिव्हिटी असा हा माझा आजचा दिवस खूप सुंदर असा गेला. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जस्ट लेट मी नो अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तर उद्या परत भेटूया नव्या इंटरेस्टिंग वेला. सो बाय, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस.